हॅलो. आजचा जॉब पण खूप छान आहे. वर्क फ्रॉम होम आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे. टेम्पररी आहे. समजा तुम्ही आता फ्री असाल आणि तुम्हाला जर जॉब करायची इच्छा असेल, वर्क फ्रॉम होम आणि ईझी काम आहे. ओके. तुम्हाला फक्त एम-एस वर्ड, एम-एस एक्सेल आलं तर बस आहे. आणि दुसरं काही यायची गरज नाही. ओके. सो ह्याच्यामध्ये कसं काम करायचं, तुम्हाला ईमेल्समध्ये हँडल करायचं, क्लायंट्सची ईमेल, त्यांना ईमेल सेंड करायचं, क्लायंटचं कम्युनिकेशन करायचं. हे तुमचं काम असणार आहे. काम खूप छान आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की बॅक ऑफिस ऑपरेटर कसं जॉब असतं ना, तसं तुमचं इथं जॉब रोल असणार आहे. डेटा एंट्री सुद्धा इथे तुम्हाला करावी लागेल. म्हणजे डेटा एंट्री पण म्हणू शकता तुम्ही, कारण बॅक ऑफिस ऑपरेटर म्हणजे तेच काम करतात आणि डेटा एंट्रीचंच काम करतात. ओके. सो डेटा एंट्रीसारखंच तुमचं हे काम असणार. ओके. सो जर तुम्ही ह्या कामासाठी समजा तुम्हाला काम करायची इच्छा आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवरती सांगितलं मी तुम्हाला. ओके. सो कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणार आहे आणि जेन्युइन जॉब आहे कंप्लीट. ओके. कंप्लीटली जेन्युइन जॉब आहे. मी ज्या वेबसाईटमध्ये सांगते सगळे जेन्युइन आहेत. तर तुम्हाला कुठली फीस काहीच तुम्हाला भरायचं नाही. ओके. सो जेन्युइन जॉब असतात. ओके. सो डेफिनेटली तुम्ही या जॉबला अप्लाय करा. मिस करू नका. ओके. सो चला मग स्क्रीनवरती जाऊया. मी तुम्हाला सगळे डिटेल्स सांगेन. जॉबचे काय काय रिक्वायरमेंट आहे, काय काय यायला पाहिजे. ऑलरेडी सांगितले थोडेफार डिटेल्स आणि पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सांगते. ओके. आणि तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये, त्या चॅनलला काय करायचं, मला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही. ओके. आणि मला कमेंट आला होता, ताई तुम्ही केस कटिंग केला काय म्हणून. हो, ॲक्च्युली काय झालं की केस खूप लांब वाढलेले आणि मेंटेन होत नव्हते. ओके. खूप गळत होते. त्याच्यासाठी म्हटलं की थोडेफार कट करूया, कारण वाढत राहतात ते कंटिन्यू. सो त्याच्यासाठी कट केलं. ओके. सो चला मग स्क्रीनवर जाऊन तुम्हाला सगळे डिटेल्स मी सांगते. स्क्रीनवरती आलेलो आहोत. ओके. सो स्टार्ट करूया चला. सो इथं बघू शकता जे तुमचं वर्क फ्रॉम होम असणार आहे ते आहे बॅक ऑफिस ऑपरेटर म्हणून इन बंगलोर. ओके. बंगलोरमध्ये आहे बट रिमोटमध्ये आहे. ओके. सो तुम्हाला VTS इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव आहे. तर तुम्हाला सॅलरी बसेल 10,000 अ मंथ. ओके. सो एवढं तुम्हाला सॅलरी भेटणार आहे तिथं. ओके. हे तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये पण करू शकता किंवा टेम्पररी, समजा तुम्हाला टेम्पररी काम करायचं थोड्या दिवसासाठी, तेव्हा पण तुम्ही करू शकता किंवा कॉन्ट्रॅक्चुअल बेसिसवरती करू शकता. रिमोटमध्ये तुम्हाला करायचं आहे. त्याचे बेनिफिट काय काय बघूया. एक तर वर्क फ्रॉम होम हे कम्प्लिटली बेनिफिट आहे. ओके. सो आणि मला कमेंट्स येतात ताई आम्हाला जॉब्स करायचे आहेत म्हणून. ओके. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला डेफिनेटली पहिला अप्लाय करावं लागेल. ओके. सो तेव्हाच जेव्हा तुम्ही अप्लाय कराल ना, तेव्हाच तुम्हाला काही रिस्पॉन्स वगैरे भेटेल. ओके. इनिशियली तुमचे 4-5 रिस्पॉन्स रिजेक्ट होतील, पण तुम्हाला नंतर एक्सपिरियन्स येईल. ओके. सो डेफिनेटली तुम्ही काय करू शकता, अप्लाय करा. रिजेक्ट होऊ देत, अप्लाय करा. ओके. आणि हे पण खूप चांगली फील्ड आहे जे Indeed.com आहे. इथं जे सगळे जॉब्स असतात ना, सगळे जेन्युइन असतात. ओके. कुठले पण फेक नाहीये त्याच्यामध्ये. सो मी जेन्युइनच जॉब तुमच्यासाठी घेऊन येत राहते. सो आता जॉब डिस्क्रिप्शन म्हटलं तर वी आर लुकिंग फॉर अ डेडिकेटेड अँड डिटेल्ड ओरिएंटेड बॅक ऑफिस ऑपरेटर टू सपोर्ट. बघा इथं ना बॅक ऑफिस ऑपरेटर पाहिजे सपोर्ट करण्यासाठी. अवर डेली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड डेटा मॅनेजमेंट टास्क, त्यांचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क असतात किंवा डेटा मॅनेजमेंट टास्क असतात हे त्यांना मॅनेज करायचे असतात. ओके. सो कॅन्डिडेट शुड हॅव अ गुड कम्प्युटर नॉलेज अँड बेसिक. तुमचं एकच रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला कम्प्युटर नॉलेज असायला पाहिजे आणि बेसिक कम्युनिकेशन स्किल तुम्हाला यायला पाहिजे. ओके. सो म्हणजे हे लाईक डेटा एंट्री सारखंच आहे तुमचं जॉब. ओके. रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार तुम्हाला, डेटा एंट्री अँड मेंटेनिंग रेकॉर्ड. डेटा एंट्री तुम्हाला करायचं आहे, रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे, हँडल करायचं, ईमेल्स, ऑनलाईन क्वेरीज हँडल करायचे आहेत. तुम्हाला एक्सेल यायला पाहिजे, एम-एस ऑफिस यायला पाहिजे. ओके. रिपोर्ट्स तुम्हाला जनरेट करता आला पाहिजे एक्सेल आणि एम-एस ऑफिसमध्ये. जर तुम्हाला येत नसेल ना, YouTubeमध्ये तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळून जातात, ते बघून घ्या. ओके. डॉक्युमेंट्स मॅनेज करायचे, अपडेट करायचं डेटा शीट्स, कोऑर्डिनेट विथ टीम मेंबर्स, तुमचे त्यांचे जे टीम मेंबर्स असतात त्याच्यासोबत कोऑर्डिनेट करायचं आहे, जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा. ओके. जर तुम्हाला काही समजलं नाही, तर तुम्ही तुमच्या टीमबरोबर बोलू शकता. ओके. रिक्वायरमेंट काय काय म्हटलं तर तुमच्याकडे कॉम्प्युटर असायला पाहिजे, सॉरी, गुड कम्प्युटर नॉलेज. तुम्हाला कम्प्युटर नॉलेज माहिती असायला पाहिजे, लाईक एम-एस ऑफिस, एक्सेल आणि इंटरनेट ऑब्व्हियस सगळ्यांना माहिती आहे. एक्सेल ईझी आहे. एम-एस ऑफिस पण तुम्ही YouTubeमधून शिकू शकता. एक्सेल पण YouTubeमधून शिकू शकता. टायपिंग स्पीड तुम्हाला यायला पाहिजे. कम्युनिकेशन स्किल म्हणजे चांगलं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आणि एक इतर रिक्वायरमेंट आहे की तुम्ही बंगलोरमधून असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही बंगलोरमध्ये राहत असाल आता सध्यासाठी, तुमचे हसबंड वर्क करत असाल आणि तुम्ही जर जॉब शोधत असाल तर डेफिनेटली जॉबला अप्लाय करू शकता. ओके. आणि कधीतरी तुम्हाला एकदा दोनदा ऑफिसला जावं लागेल. ओके. सो फिक्स्ड सॅलरी 10 मंथ असणार आहे पर मंथ. एक्स्ट्रा अलाउन्स ही बाईक इज यूज्ड. समजा तुम्ही बाईक जर घेऊन कुठेतरी तुम्हाला ऑफिस कामासाठी बाहेर जावं लागत असेल, तर बाईकचं जे काही असतंय ते खर्च कंपनी देते. ओके. आणि फ्लेक्सिबल वर्किंग एन्व्हायर्नमेंट आहे. इंटरेस्टेड कॅन्डिडेटनी रेझ्युमी तर सेंड करू शकता किंवा इथं तुम्ही अप्लाय करू शकता अप्लायवरून. ओके. सो सॅलरी दिली त्यांनी 10,000 कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणार आहे. ओके. सो हे लाईक डेटा एंट्रीसारखं जॉब आहे. ओके. सो डेटा एंट्री आहे, ईझी काम आहे, काहीच नाही याच्यामध्ये. तुम्हाला फक्त एंट्री करायची आहे सगळी बाबा. खूप ईझी काम आहे. सो समजा तुम्ही बंगलोरमध्ये आहात आणि तुम्ही जॉब करत नसाल, तुमचे हसबंड जॉब करत असाल, तर तुम्ही डेफिनेटली रिमोट थ्रू हे काम करू शकता. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. काही समजलं तर कमेंट करा. नवीन असाल चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आणि भेटूया मग अशाच पुढच्या आणि एक नवीन जॉबसोबत. थँक यू.